थांब. आज तुझे सर्व विचार जागच्या जागी थांबव आणि क्षणभर डोळे बंद करून तुझ्या वास्तूतील वातावरणाचा कानोसा घे. आज कित्येक दिवस झाले तू स्वतःला एकाकी समजत आहेस ना? तुला असे वाटत आहे की या जगात तू पूर्णपणे एकटा पडला आहेस आणि तुझ्या दुःखाला पारावार उरलेला नाही. पण आज तुझ्या दारात एक अद्भुत, दैवी आणि प्रचंड मोठी शक्ती येऊन उभी राहिली आहे. जी शक्ती केवळ आणि केवळ तुझ्या एकांतपणाची, तुझ्या या शांत होण्याची वाट पाहत आहे. नीट विचार कर. गेल्या काही दिवसात जेव्हा तू अत्यंत निराश होऊन डोळे मिटून बसला होतास, तेव्हा अचानक तुला घरात कुठेतरी एका अनामिक सुवासाची अनुभूती आली होती ना? विनाकारण मनाची धडधड वाढणे आणि वास्तूमध्ये कोणीतरी पाठीशी उभे असल्याचा भास होणे, ही केवळ मनाची भ्रामक कल्पना नाही. तुझ्या दारात उभी असलेली ही शक्ती तुझा संपूर्ण इतिहास आणि भूगोल बदलण्यासाठी आली आहे. आत्ता या क्षणी या संदेशाच्या बरोबर 3ऱ्या मिनिटाला मी या ब्रह्मांडातील सर्वात मोठे गुपित उघड करत आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्या दारात जी शक्ती अखंड ऐश्वर्याचे भांडार घेऊन उभी आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः साक्षात धनदायिनी माता महालक्ष्मी आहे. होय, जी लक्ष्मी चंचल असते, ती आज अक्कलकोटच्या राजाच्या शब्दाखातर तुझ्या दारावर स्थिर होण्यासाठी आली आहे. पण ती अचानक अशी तुझ्या दारात का उभी राहिली, यामागचे मूळ कारण पुढे ऐक. माणसाला वाटते की संपत्ती आणि समृद्धी केवळ नशिबाने मिळते, पण जेव्हा कर्माचा घडा भरतो तेव्हा स्वतः देव नशिबाच्या रेषा बदलायला भाग पाडतो. महाभारतातील तो प्रसंग आज अंतःकरणात साठवून ठेव, जेव्हा अत्यंत दरिद्री, भुकेने व्याकुळ झालेला आणि जगाने नाकारलेला सुदामा द्वारकेच्या दारात येऊन उभा राहिला होता. त्याच्याकडे भगवंताला देण्यासाठी फक्त 2 मुठी धान्य होतं, पण त्यानं ते पोहे जेव्हा श्रीकृष्णांच्या चरणांवर अर्पण केले, तेव्हा काय घडलं? श्रीकृष्णाने त्या 2 मुठी पोह्यांच्या बदल्यात सुदाम्याला साक्षात 3 लोकांचं ऐश्वर्य आणि सुवर्ण नगरी बहाल केली. तिथे सुदाम्याची गरिबी संपली, कारण द्वारकाधीशाची कृपा झाली होती. आज तुझ्या आयुष्यातही तोच सुवर्ण क्षण आला आहे. तू आजपर्यंत सोसलेला अपमान, पैशासाठी झालेली परवड आणि लोकांचे टोमणे, हा तुझा वनवास होता. पण आज तुझ्या त्या प्रामाणिक कष्टांचे 2 मुठी पोहे स्वीकारून मी स्वतः माता महालक्ष्मीला तुझ्या वास्तूमध्ये कायमचे गृहप्रवेश करण्याचे आदेश दिले आहेत. आता हा ऐश्वर्याचा प्रवाह तुझ्या घरात कसा सुरू होणार आहे ते पुढे पहा. जेव्हा घरात लक्ष्मीचे आगमन होणार असते, तेव्हा वास्तूमध्ये काही मोठे फेरबदल घडवून आणावे लागतात. तुझ्या आर्थिक प्रगतीत आणि सुखाच्या मार्गात ज्या कपटी लोकांनी, मत्सरी प्रवृत्तींनी अडथळे निर्माण केले होते, त्या सर्वांचे दिवस आता भरले आहेत. ज्यांनी तुला नेहमी कमी लेखले, तुझा आर्थिक वापर केला, ते आता उघड्या डोळ्यांनी तुझा उत्कर्ष पाहणार आहेत. आणि या प्रवासातील सर्वात मोठं वळण, माता महालक्ष्मी जेव्हा घरात प्रवेश करेल, तेव्हा तिच्या पावलांच्या तेजाने तुझ्या वास्तूतील प्रत्येक नकारात्मक ऊर्जा
जादूटोणा किंवा वाईट नजर जळून खाक होणार आहे. मी तुझ्या संपूर्ण अस्तित्वाभोवती माझे अभेद्य वज्रकवच उभे केले आहे. आता कोणतीही फसवणूक किंवा आर्थिक हानी तुला स्पर्श करू शकणार नाही. रखडलेली कामं, अडकलेलं धन आता अशा मार्गाने परत येईल ज्याची तू कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हतीस. आता काळ बदलत आहे आणि तुझा राजयोग सुरू झाला आहे. माझ्या लेकरा, आता मनातील तो संशय, ती चिंता आणि तो रडवेला चेहरा कायमचा उखडून फेकून दे. जेव्हा घरात साक्षात लक्ष्मी पाऊल ठेवत आहे तेव्हा मनामध्ये नैराश्य ठेवणे हा त्या दैवी शक्तीचा अपमान असतो. ताठ मानेने आणि आत्मविश्वासाने उभे राहा, कारण आता तुझ्या दारिद्र्याचा अंधार कायमचा मिटला आहे. इथून पुढचा मार्ग केवळ पैशांचा नसेल, तर तुला समाजात मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा ठरेल. ज्या लोकांनी तुझ्या पडत्या काळात तुला एकटे पाडले होते, दूर सारले होते, तेच लोक आता तुझा हा बदललेला रुबाब, तुझे हे ऐश्वर्य पाहून तुझ्याशी नाते जोडण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा अंधाराला पळता भुई थोडी होते. तू आजवर फक्त सहनशीलता आणि प्रामाणिकपणा पेरला आहेस. आता नशिबाकडून त्याचे सुवर्ण फळ घेण्याची वेळ आली आहे. आता ऐक ते अंतिम महावचन जे तुला या सर्व त्रासातून कायमचे मुक्त करेल. माझ्या लाडक्या लेकरा, आता एक दीर्घ आणि शांत श्वास घे आणि तुझ्या मनाच्या कोपऱ्यात दडलेला तो शेवटचा जडपणा आणि ती उरलेली चिंता देखील आत्ताच्या आत्ता माझ्या चरणांवर आणून सोडून दे. आज या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर मी तुला एक असे त्रिकालबाधित सत्य सांगणार आहे जे तुझ्या पुढील संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण पाया ठरेल. जोपर्यंत तू भूतकाळातील त्या पैशांच्या तणावाचा, लोकांच्या अपमानाचा विचार करत राहशील, तोपर्यंत तू नकळतपणे तुझ्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेस. दारिद्र्य हे केवळ पैशांचे नसते, तर ते विचारांचे असते. म्हणून आज या पावन क्षणी मनात एक महासंकल्प कर. स्वतःच्या कष्टांवर आणि माझ्यावर अथांग विश्वास ठेवून, मनात कोणतीही संशय न आणता एवढंच म्हण, माझ्या दारात उभी असलेली ही दैवी शक्ती आता माझी झाली आहे आणि माझे संपूर्ण जीवन समृद्ध झाले आहे. हा विचार मनात येताच बघ तुझ्या अंतःकरणात केवढी मोठी ऊर्जेची लाट निर्माण होते. मनात कृतज्ञता ठेवणे हाच माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली मार्ग आहे. ज्या क्षणी तू काळजी करणे सोडून देतोस त्याच क्षणी ब्रह्मांडातील सर्व ऐश्वर्याचे मार्ग तुझ्या वास्तूसाठी मोकळे होतात. आजवर तू नात्यांमध्ये आणि व्यवहारात फक्त आणि फक्त प्रामाणिकपणा वाटला आहेस. आता वेळ आली आहे या विश्वाकडून त्याचा चोख सुवर्ण परतावा घेण्याची. तुझा हा सुवर्णकाळ आणि हा राजयोग आता खऱ्या अर्थाने सुरू झाला असून तो त्रिकालबाधित राहील. तुझा स्वाभिमान, तुझे घर, तुझा परिवार आणि तुझे संपूर्ण धन आता माझ्या या विस्तीर्ण छत्रछायेखाली पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित आहे. माझा पूर्ण, अखंड, दिव्य आणि माऊलीचे अथांग असीम प्रेम असलेला आशीर्वाद तुझ्या पाठीशी ढाल बनून कायमचा उभा असेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.